तर नाशिकमधल्या अशोक खरात प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत। मंत्री, नेते, आमदार, अधिकारी या सगळ्यांचाच खरात संपर्कात होता। खरातचे नेत्यांसोबतचे फोटो देखील समोर आलेत आणि यावरून आता काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी दावा केलाय। खरात प्रकरणामध्ये सत्ताधाऱ्यांची नावं समोर येणार आहेत। भोंदू अशोक खरातचा एन्काउंटर करतील असं वाटतंय, असा दावा प्रणिती शिंदेंनी केलाय। तर प्रणिती शिंदेंनी केलेल्या आरोपांचा तपास व्हावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। मात्र यावर काही पुरावे असतील तर द्यावेत असं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय। आता मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील, कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत आणि आता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत। अजूनही मला असं वाटतं काही त्यांना पुरावे बाहेर येणार आहेत, पण मी तुम्हाला सांगते त्याआधी त्यांचं काहीतरी हेच लोक करवतील अशी मी शंका व्यक्त करते। राजकीय लोकप्रतिनिधी सर्वांना विनंती केली की तुमच्याकडे काही पुरावे असतील ते तुम्ही SITला द्या। हे पुरावे न येता काहीतरी तोंडाच्या वाफा फेकण्याकरता अलग अलग गोष्टी काही लोक करतायत। मला वाटतं सेन्सिटिव्ह चौकशीमध्ये अशा प्रकारचे विधानं करून अशा चौकशा भरकवण्याचे प्रयत्न काही लोकप्रतिनिधी करतात आहे। त्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये SITकडे माहिती द्या ना, याला एन्काउंटर होणार आहे, त्याचा एन्काउंटर होणार आहे, कशाला असं मीडियामध्ये आपण स्पेस घेण्याकरता या ठिकाणी बोलत असता। त्यांना जर काही माहिती असेल तर ती चिंताजनक आहे। प्रणिती शिंदे ह्या एक अतिशय जबाबदार खासदार आहेत, अनुभवी आमदार आणि खासदार आहेत। त्या काही बोलल्या असतील तर त्याच्यामागे नक्कीच काहीतरी त्यांना माहिती असेल आणि अशा जर गोष्टी असतील तर ह्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। भोंदू अशोक खरात याच्या संदर्भातली सगळी माहिती ही कोणी तक्रार केली नव्हती। पोलिसांनी याची चौकशी केलेली आहे, पोलिसांनी FIR दाखल केलेला आहे आणि पोलिसांनी ह्या सगळ्या माहिती जमवलेल्या आहे। त्यामुळं शासनानं केलेल्या चौकशीवर मुळच भोंदू अशोक खरात पुढे आलेले आहेत। त्यामुळे आता विनाकारण या चौकशीच्या ह्याच्यामध्ये राजकारण करणं मला वाटतं उचित नाही आणि एवढ्या सुसंस्कृत खासदारांनी तर असं करू नये असं माझं मत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।